जर तुमच्याकडे जागा नसेल घर बांधण्यासाठी आणि तुम्हाला तर घरकुल उचलायचं आहे, ठीक आहे, तुमच्याकडे पैसा नाही घर बांधण्यासाठी, नाही जागा आहे, पण तुम्हाला घरकुल हवं आहे, तर त्यासाठी पण आपल्याकडे तोडगा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे समजा अर्धा एकर किंवा अर्ध्याच्या अर्धा एकर सुद्धा तुमच्याकडे शेत असेल, म्हणजे जमीन असेल, शेत जमीन असेल, तर त्या शेत जमिनीमध्ये तुम्ही घर बांधू शकता. सरकारने नवीनच निर्णय घेतला आहे. टेन्शन घेऊ नका. ज्याच्याकडे जागा नाही आहे, ठीक आहे, किंवा दोन भाऊ असतील, एकाचं तर घर आहे पण त्याच्यासमोर काहीच जागा नाही, शिल्लक काहीच नाही, तर जरी तुमच्याकडे अर्धा एकर जरी शेती असेल, ठीक आहे, शेत जमीन असेल, तर तिथे तुम्हाला घर बांधता येणार आहे. ठीक आहे, नवीनच नियम निघाला आहे. तर ते प्रोसेस कोणती आहे, ठीक आहे, कशा प्रकारे आपण ते प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि शेतामध्ये आपण कशा प्रकारे घर बांधू शकतो, आपण ही जी सगळी माहिती आपण आज समोर जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो. तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका. तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या विविध आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना जे आहेत ते घरे मंजूर झाली आहेत. जागेच्या अभावामुळे घरकुलाच्या बांधकामाला विलंब होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने जे आहे एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. लाभार्थ्यांना आता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेत जमिनीवरही घरकुल बांधण्याची जी परवानगी आहे ती देण्यात आलेली आहे. समजा तुम्हाला घरकुल आलं असेल, ठीक आहे, किंवा यायचं असेल आणि तुमच्याकडे जागा नाही आहे, तर तुम्हाला शेतामध्ये पण तुमच्याकडे शेत जमीन असेल, थोडासा तुकडा पण असेल घर बांधण्यासाठी, ठीक आहे, जेवढं घर आहे तुम्ही बांधू शकता, तेवढा जरी तुमच्याकडे जमीन असेल, शेत जमीन असेल, तुम्ही तिथे घर बांधू शकता. सरकारने यासाठी परवानगी दिलेली आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट विकास कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे जे आदेश आहे ते देण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या ग्रामीण आवास योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी जे आहे ते घरे मंजूर केली जातात. अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने त्यांना जे आहे घरे बांधता येत नव्हती. ही समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे. यावेळी अनेक लाभार्थ्यांचे घरकुल जागेअभावी प्रलंबित असल्याचे समोर आलेले आहे. महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम 1966च्या कलम 41 नुसार लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीवर 500 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये घरकुल बांधण्याची परवानगी जी आहे ते देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे जागे अभावी असणे घरकुलाचे स्वप्न जे आहे अपूर्ण राहिलेल्या लाभार्थ्यांना हा एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर यासाठी काही परवानग्या लागतात. त्याच्या परवानगीसाठी काही आवश्यक अटी आहेत. त्या अटी कोणत्या त्या बघा. स्वतःच्या नावावर शेतीचा 7/12 उतारा असणे गरजेचे आहे. फक्त इच्छुक लाभार्थ्यांनाच त्यांच्या शेत जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी परवानगी मिळेल. घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तलाठी जे आहे तो 7/12 उतार्यावर नोंद करणार आहे. गाव नमुना 8 मध्ये शासन घरकुल म्हणून अधिकृत नोंद करण्याची जबाबदारी जी आहे ते गट विकास अधिकाऱ्यावर सोपवण्यात आलेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांना ज्या बांधकामाला आहे ते गती मिळणार आहे. लाभार्थ्यांना आता त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीवर घरे बांधण्याची संधी मिळाल्याने अनेक कुटुंबाच्या हक्काचे जे घराचे स्वप्न आहे ते आता पूर्ण होणार आहे. तर बघा, मी नियम अटी वगैरे सांगितले आहेत. कोणत्या अटी आहेत. ज्यांना शेत जमिनीवरती 500 स्क्वेअर फूट मध्ये घरकुल बांधायचं म्हणजे घर बांधायचं आहे, ज्यांना इच्छा म्हणजे ज्यांना जागा नाही आहे त्यांच्यासाठीच आहे फक्त, ठीक आहे. ज्यांना जागा आहे त्यांच्यासाठी नाही. ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही आहे ही फक्त त्यांसाठीच सरकारने ही काही नियम काढले आहेत, ठीक आहे. ही खुशखबर देण्यात आलेली आहे. ज्यांना जागा नाही आहे, शेत जमीन आहे, तर त्या शेत जमिनीवर 500 स्क्वेअर फूट पर्यंत तुम्हाला घर बांधता येते, ठीक आहे. तर हा सरकारचा जो नवीन नियम आहे हा खूप महत्त्वाचा ठरत आहे आणि चांगला आहे, ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.